पोलिसांकडून आंदोलकांना बाजूला करण्याचा प्रयत्न होत होता, मात्र त्या संदर्भातली दृश्य आपण पाहतोय। नातेवाईक आपली भूमिका सोडण्यावर अजूनही ठाम आहेत। पोलिसांकडून मागच्या 6 ते 7 तासापासून सुरू असलेली वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आता शांततापूर्वक प्रयत्न केले जात आहेत। तर त्याच वेळी पीडितेच्या नातेवाईकांकडून देखील अतिशय शांत पद्धतीने आमचा संवाद होऊ दे अशी भूमिका मांडली जाते। पोलिसांची वाढलेली मूव्हमेंट, पोलीस आत्ता या क्षणाला थेट रुग्णवाहिकेच्या जवळ जात असलेली ही दृश्य। दरम्यान या क्षणाची मोठी दृश्य आणि मोठी बातमी, पोलिसांनी आता नातेवाईकांना आणि पीडितांना बाजूला करण्यास सुरुवात केली आहे। पोलीस ऍक्शन मोडवर आहेत। आंदोलकांना हटवण्यासाठी पोलिसांनी आता पूर्णपणे समजुतीच्या मार्गाने आंदोलकांना हटवून हा मार्ग खुला करण्याचे प्रयत्न आता सुरू झालेले आहेत। या क्षणाची मोठी दृश्य आपण पाहतोय। पोलिसांनी आता ऍक्शन मोड घेतलेली आहे आणि पूर्णपणे मार्ग बाजूला करण्याची आता भूमिका पुणे पोलिसांनी घेतलेली आहे। मागच्या काही क्षणापासून शांत असलेल्या आंदोलनाची भूमिका आता पोलिसांनी घेऊन पूर्णपणे रुग्णवाहिकेच्या बाजूचा रस्ता आता बाजूला करण्यात येतोय। दरम्यान नरसापुरातील मृत चिमुकलीचे नातेवाईकही शांतपणे करत असलेल्या ठिय्या आंदोलनाला आता पोलिसांकडून हटवण्याचा प्रयत्न होतोय। या रस्त्यावर जिथे कोंडी होती, लोक होती, तो रस्ता आता पूर्णपणे मोकळा करण्यात येतोय। पुणे पोलिसांनी कडक पावलं उचललेली दिसत आहेत। बघ्यांची गर्दी, नातेवाईकांची गर्दी, पूर्णपणे गर्दी बाजूला करण्यात येते आहे। पोलीस आता पूर्णपणे आक्रमक झालेले आहेत। पीडितेना उचलून या ठिकाणी जे नातेवाईक आहेत त्यांना उचलून बाजूला केले जात आहेत। ही थेट दृश्य आपण पहा। महिला पोलिसांकडून नातेवाईकांना उचलून रस्ता बाजूला केला जातो। या क्षणाची मोठी दृश्य आपण पाहतोय। न्यायासाठी दाद मागणाऱ्या नरसापूरच्या नातेवाईकांना अखेर रस्त्यावरून हटवण्यात येत आहे। पुणे पोलिसांनी आता हा पूर्ण रस्ता मोकळा करण्यासाठी आक्रमक पावलं उचललेली आहेत। या सगळ्यावर शांततेच्या मार्गाने प्रश्न निकाली येत नसल्याचं पाहून आता मोठी भूमिका घेण्यात येते। पुणे पोलिसांकडून पूर्ण रस्ता मोकळा केला जातोय। थेट दृश्य पुढारी न्यूजवर सातत्यानं मागच्या 6 तासापासून क्षणाक्षणाची अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय आणि त्यातली ही मोठी अपडेट नवले ब्रिजवर मागच्या 4 तासापासून ग्रामस्थांनी ठिय्या मांडलेला आहे। दरम्यान हीच ती रुग्णवाहिका आणि ही रुग्णवाहिकेला आता रस्ता मोकळा करून दिला जाणार आहे। मात्र त्याच वेळी नातेवाईकांच्या भूमिकेचं काय हा प्रश्न तसाच असणार आहे, कारण या सगळ्या नातेवाईकांनी जो ठिय्या केला होता तो रस्ता अवघ्या काही क्षणात पुणे पोलिसांनी मोकळा केलेला आहे। थेट दृश्य आपण पाहतोय। या क्षणाची मोठी दृश्य, एका बाजूला बघ्यांची गर्दी बाजूला केली आहे, पण दुसऱ्या बाजूला त्यांचे नातेवाईक तसेच या ठिकाणी शांततेत आंदोलन करतायत। या सगळ्या गर्दीवर पुणे पोलिसांची भूमिका काय असणार? दरम्यान